बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्याकरता चिपळूण तालुक्यातील एक खेडेमधील विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर चला तर मग मंडळी, आपण देखील दर्शन घ्यायला आलो तर दर्शन घेऊया. खूप मोठी गर्दी देखील आहे, रांग देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण बरेच भाविक या ठिकाणी दर्शन घेण्याकरता दाखल आहेत. आम्ही देखील उभं राहिलो आणि अर्थात देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. या ठिकाणी आपण पाहिलं तर देवघराच्या गाभाऱ्यामध्ये संत ज्ञानेश्वर यांचं एक छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्थात रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलून घेतले होते असेच संत ज्ञानेश्वर. आणि नक्कीच जरा पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला त्यांचं आपण दर्शन घेण्याकरता दाखल आहे. अर्थात मायबाप विठ्ठल रखुमाई यांचं देखील दर्शन घेण्याकरता भली मोठी गर्दी. आणि फायनली आपण दर्शन या ठिकाणी घेतलं. आणि नक्कीच विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही देखील ठरवलं की आता आपण चिपळूण तालुक्यातील एक मोठं देवस्थान म्हणजेच परशुराम मंदिर, आणि त्या परशुराम मंदिराच्या ठिकाणी देखील आम्ही निघायला सुरुवात करणार होतो. तत्पूर्वी आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि त्या ठिकाणी छोटे मुलं होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही गंधक देखील लावला. विठ्ठलाचं गंधक या ठिकाणी लावलं. त्यानंतर आम्ही निघालो परशुराम मंदिराच्या ठिकाणी. माझे मित्र देखील पाहत आहे, संदेश असेल, अमोल असेल आणि स्वतः मी. चला तर मग आपण परशुराम या ठिकाणी जायचं आहे. आम्ही जात असताना आम्हाला परशीच्या आधी एक जुना ब्रिज देखील पाहायला मिळाला. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतो डोंगराचा भाग देखील आपण पाहतोय परशुराम नगरी. तर आपण त्या ठिकाणी देखील जाणार. आणि जात असताना परशी क्रॉस केल्यानंतर आपल्याला सवतसडा, जो चिपळूणमधील सुप्रसिद्ध धबधबा आहे, हा देखील पाहायला मिळाला. चिपळूण आपण परशुराम घाटातून सफंद चिपळूण आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने बॅरिगेट्स आहेत, कारण मोठमोठी दरड या ठिकाणी कोसळण्याची या घाटामध्ये शक्यता असते, त्यामुळे सेफ्टीसाठी बॅरिगेट्स असतील, सिमेंटचं कॉन्क्रीट असेल, हे केलं गेलं आहे. आणि अर्थात आम्ही परशुराम नगरीमध्ये दाखल झालो. देवळाच्या इकडे जात असताना आम्हाला हा रस्ता देखील पाहता. आणि फायनली जिथे आपल्याला दर्शन घेण्याकरता दाखल व्हायचं असं परशुराम नगरीतील हे परशुरामाचं मंदिर, अर्थात विष्णूंचं 5वा अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला तर मग आपण दर्शन घेऊया. तर आपण नक्कीच वारकरी संप्रदायाचं आपण भजन, दिंडी पाहिली आणि त्यानंतर पुन्हा आपण दर्शन घेण्याकरता दाखल झालो. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 देवता आपल्याला पाहायला मिळतात: कामदेवता, काळदेवता आणि परशुराम. अर्थात परशुराम यांची मूर्ती थोडीशी मोठी आपल्याला पाहायला मिळते. कामदेवताच्या हातामध्ये दंड आणि कमंडलू आहे, तर काळदेवताच्या हातामध्ये परशु आणि मृग धारण केलं आहे. तर परशुरामांच्या हातामध्ये धनुष्यबाण पाहायला मिळतं. अर्थात परशुराम विष्णूंचं 5वा अवतार म्हटलं जातं. आपण दर्शन घेतलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि आवारा आपल्याला देखील दाखवणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील छोटी छोटी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल, गणपतीचं असेल, हनुमंताचं मंदिर असेल, आणि बरेचसे देवतांचे फोटो या ठिकाणी, बरेचशा देवतांची मूर्ती देखील पाहायला मिळतात. सुसज्ज आणि जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं परशुराम नगरीतील परशुरामाचं मंदिर. आणि नक्कीच म्हटलं जातं की विष्णूंचा 5वा अवतार मत्स्य, कच्छ, वरा, नरसिंह आणि 5वा अवतार परशुराम. त्या परशुराम नगरीतील आपण हा नजारा पाहत आहे. त्याच ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये एक सुसज्ज तलाव आहेत आणि अप्रतिम तलाव आहे. त्या ठिकाणी तुम्ही हातपाय धुवून त्यानंतर दर्शन घेण्याकरता जाऊ शकता. कासव देखील या तळावामध्ये सोडलेले आहेत. त्याच पद्धतीने या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तर या मंदिराचे ते परशुरामांचं दर्शन घेण्याकरता स्वतः छत्रपती शिवाजी महाराज देखील आले होते, आणि त्यांची जे एक आठवण त्या ठिकाणी पाहायला मिळते. याच मंदिराच्या भोवताली आपण पाहिलं तर पशुपालन अर्थात गोशाळा या ठिकाणी आहे. आणि त्याचं देखील छायाचित्र टिपलं. त्याचप्रमाणे भक्त निवास, भक्तांकरता राहण्यासाठी देखील व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून केली गेली आहे. त्याचप्रमाणे दुपारच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी महाप्रसाद देखील दिला जातो. पाण्याची देखील व्यवस्था अप्रतिम दर्जाची केली आहे. आणि मंदिराच्याच एक टोकाला आपण पाहिलं तर पूर्ण चिपळूणचा नजारा, चिपळूण तालुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण वाशिष्ठी नदी देखील आपण पाहतो आणि शहर, चिपळूण शहर या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही निघालो, परशुरामांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो 20वा पॉईंट, जो बरोबर परशुरामच्याच नगरीमध्ये आहे. तिथून देखील एक चांगला व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्येच तो आम्ही नजारा पाहिला, आस्वाद घेतला, आनंद घेतला. आणि त्यानंतर
दिवसभर आम्ही उपाशी दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रसिद्ध असणारं परशुराममधील मंचुरियन ज्या ठिकाणी मिळते, खाण्याचं पदार्थ त्या ठिकाणी मिळते, त्या ठिकाणी आम्ही पोचलो. म्हटलं आता देवपूजा झाली, आता आपण पोटपूजा करूया. आणि नक्कीच पोटपूजा करायला गेलो, ऑर्डर दिली, जरा परिसराचा आस्वाद घेतला, आनंद घेतला. आणि आमचा मित्र संदेशला पाहताय ऑर्डर देऊन आला आणि गरम मंचुरियन आम्ही घेतली. चला तर बघ मंचुरियन खाऊया. टेस्टचा आम्ही मंचुरियनचा आस्वाद घेतला, आम्हाला देखील आवडली आहे. आणि त्यानंतर आमचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.